हॅलो हॅलो मॅचला होते या ठिकाणी सुरुवात. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. एका बाजूने आपण पाहिलं तर मग आई अष्टभुजा स्फोट लहुपाडा टीम आपल्याला सध्या फिल्डिंगच्या पोझिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर बॅटिंग करण्यासाठी दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. साई कृपा स्फोट राजावली टीमकडनं धीरज निलके आहे ना, त्याला साथ देण्याकरिता वैभव सोहलेला आपण या ठिकाणी पाहतोय. धीरज यस सामन्याला होते सुरुवात. महेश भोईर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. वन बाउन्स मात्र फील्ड केला जाईल. समीरला आपण पाहिलं होतं लॉंग ऑनच्या एरियामध्ये एक सिंगल मात्र कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र ठिकाणी ओपन झाले. धाव फलकावरती धाव एक आपल्याला जरूर पाहायला मिळेल. महेश सहा दुसरा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मग आडव्या बॅटने खेळण्यासाठी प्रयत्न निश्चितच केले होते, परंतु या बॅटला शेंडू मात्र हलकासा स्पर्श झाला होता. तेच कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर मग वैभव सोहलेच्या खात्यामध्ये एक धाव जरूर ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 2. यावेळेस आपण पाहिलं तर हा तेज तरार बॉल होता. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर थोडीशी खराब गोलंदाजी झाली होती महेश कडनं, परंतु त्याच्यानंतर थोडीशी मात्र विश्रांती घेतली. थोडासा क्रीजचा देखील बेस्ट त्यांनी मात्र या ठिकाणी केला आणि आता मात्र राऊंड द विकेटनं चांगली बॉलिंग मात्र त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाली गेली. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मात्र हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहे समीर, लॉंगॉनला पकडतो शेल आणि धीरज निलकेचा मात्र ठिकाणी झालाय समाप्त खेळ. धीरज निलके आउट. सुंदरा बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पहिला धक्का बसलाय साई कृपा स्फोट राजावली संघाला. धीरज निलके मात्र डगआउटला परतलेत. यावेळी संघाचे संघनायक म्हणजेच धनराज सोनकर उर्फ राज मैदानात शात मध्ये झालेत. आता मात्र जबाबदारी राजला मात्र स्वीकारावी लागेल. चांगला मात्र खेळ करावा लागेल. मॅच चालू असताना मैदानाच्या आतमधून गाड्या सोडू नका. महेशचा पुढचा बॉल चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. धनराज सोनकरचा फुटवर्क या ठिकाणी ओळखलं होतं महेशनं आणि त्याला अनुसरून हा अचूक टप्पा मैदानात शात मध्ये पिचिंग केला. डॉट बॉल चांगली डिलिव्हरी या ठिकाणी हाताळली गेली आहे महेशच्या माध्यमातून. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग येस इट इज वाईट. पुन्हा चेंडू मात्र हा टाकावा लागेल. धावफलक एकने पुढे सरकले जाऊन पोहोचले 3 या आकड्यावरती. थेंबे थेंबे तळे सज्ज. एका एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिलं तर मग तरसावं लागलं गेलंय. परंतु कासव आणि सश्याची गोष्ट देखील विसरून चालणार नाहीये.
या ठिकाणी आपण पाहिलं तर मग अजून एक हा चेंडू येतोय डॉट. यावेळेस आपण पाहिलं तर मग वैभव सोहलेला मात्र पहिल्या चेंडूवरती मैदानाच्या बाहेर मात्र पाठवलंय. दुसरा धक्का बसतोय साई कृपा स्फोट राजावल्या टीमला. दोन फलंदाज मात्र ठिकाणी आपण पाहिलं तर मग बाद झालेत साई कृपा स्फोट राजावली टीमचे. सुरुवातीला आपण पाहिलं तर मग धीरज, त्याच्यानंतर वैभव आणि आता मात्र नंबर 4 वरती महेश आलेत मैदानाच्या आतमध्ये. आणि आल्या आल्या निश्चितच चांगला फटका त्याने देखील खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. शॉर्ट मिडॉनला आपण पाहिलं तर मग क्षेत्ररक्षक होते, त्याला बीट करून चेंडू आपण पाहिला तर मग कव्हर पॉइंटला मात्र ट्रॅव्हल झाला होता. 3 धावा या ठिकाणी येत आहेत. 3 टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. थेंबे थेंबे तले सच्चे, एका एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती मात्र तरसावं लागतं. परंतु कासव आणि सशाची गोष्ट देखील विसरून चालणार नाहीये. हलू चालणारा कासव देखील शर्यत जिंकला. यावेळेस आपण पाहिलं तर फटका फसलाय हवेमध्ये. हा शॉट एक्झिक्यूट केलाय, विकेट करण्याचा प्रयत्न केला होता धनराजनं, परंतु झेलच्या सुरूमध्ये त्याला देखील मैदानाच्या बाहेर मात्र परतावं लागेल. विशाल तापडच्या माध्यमातून तो झेल मात्र त्या ठिकाणी पकडला गेलाय आणि फलंदाज या ठिकाणी फेल झालाय. धनराज आउट. पायानं जावाला वार. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. पवन आलेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहिलं तर मग आणखी एक विकेट या ठिकाणी प्राप्त केली आहे आणि अशा पद्धतीने आपण पाहिले तर मग विकेट हॅट्रिक नाहीये. तर अगोदर 3 धावा देखील आल्या होत्या, परंतु 3 विकेट मात्र मिळवले जरूर या ठिकाणी समीरनं. पूर्णपणे बॅकफूटवरती टीमला मात्र नेऊन ठेवलंय. बॅटिंग करत असताना बॅटिंग लाईफलाईन आपण पाहिले तर मात्र थोडीशी खाली घसरली गेली आहे. साई कृपा स्फोट राजावली टीमची सुरुवातीला आपण पाहिलं तर मग धीरज बाद झाल्यानंतर मात्र जबाबदारी राहिली होती वैभव सोहले आणि धनराज वरती, परंतु आपण पाहिलं तर त्यानंतर वैभव देखील बाद झाला, धनराज देखील बाद झालाय. परंतु आता मात्र महेशला चांगला खेळ करावा लागेल, कारण नंबर 5 वरती आपण पवनला पाहिलं होतं, परंतु पवनने देखील निराश केलंय. आता मात्र मयूर आलेत मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केले होते, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. जवळजवळ आपण पाहिलं तर मग दुसऱ्या ओव्हर मधले चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 5
अजून सुद्धा एक चेंडूचा खेळ मात्र या ठिकाणी बाकी आहे. यावेळेस आपण पाहिलं तर मग षटकाची झाली आहे समाप्ती. 2 षटक समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आपण पाहिलं तर मग फक्त आणि फक्त 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पूर्णपणे बॅकफुटवरती टीमला मात्र नेऊन ठेवली आहे. सुरुवातीला आपण पाहिलं महेश भोईरची चांगली धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याच्यानंतर समीर भुरकुंड मैदानाच्या आतमध्ये आला बॉलिंग ट्रॅक वरती. त्याने देखील फक्त 3 धावा खर्च केल्या, 3 विकेट प्राप्त केले आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर 2 महत्वाचे चेंडू डॉट देखील टाकले गेलेत. म्हणजे 3च्या सरासरीनं सध्या तरी धावफलक मैदानाच्या आतमध्ये ऑन ठेवलं गेले आहे साई कृपा स्पोर्ट राजावले टीमच्या बॅटरनी. परंतु अजून सुद्धा संधी आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये बघूया किती धावा बनवल्या जातील. महेश जोपर्यंत आहे तोपर्यंत निश्चितच धावा येण्याची दाट शक्यता आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू जाईल मिड विकेट बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरिता भव्य स्वागत केलं या ठिकाणी विशाल थापडचं. पहिल्याच बॉल वरती ठोकला या ठिकाणी महेश वारातनी हा षटकार. 6 धावा. धन्यवाद डीजे, धन्यवाद, थँक्यू सो मच. 6 धावसंख्या जाऊन पुजली 12च्या घरामध्ये. पुन्हा एकदा फुल टॉस डिलिव्हरी मिस टाइम फटका. चेंडूच्या खाली विशाल आणि पकडतो झेल. समाप्त झालाय. फलंदाज महेशचा देखील या ठिकाणी खेळ आउट. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग भीमर साठी रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमनं. फुलटॉस चेंडू जरूर हाताळला गेलाय परंतु बॅटरच्या मनामध्ये शंका आहे की हा कमरेच्या वर आहे की मग खाली आहे हे देखील चेक केलं जाईल. आणि डिसिजन आहे फेअर डिलिव्हरी म्हणजेच फलंदाज या ठिकाणी असणार आहे बाद. आणि लक्षात घ्यायचं बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू देखील गमावलाय. डीजे घरी आल्या बघ. अन 5 पायरी वरी न बाय माझ्या गौल्या घरी आल्या. न बाय माझ्या गौल्या घरी आल्या. 5 पायरी वरी न बाय माझ्या गौल्या घरी आल्या. बाय माझ्या गौल्या घरी आल्या. विकास बॅटर आलेत आणि आल्या आल्या निश्चितच त्याच्या बॅट मधनं आपण पाहिला तर आमच्या समालोचन कक्षाला हा सलामी देणारा मानवंदना देणारा हा चौकार मात्र त्याच्या बॅट मधनं आपण पाहिलाय. आणि या चौकाराच्या साहाय्यानं धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पुजले 16च्या घरामध्ये. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. चेंडू फेकून झालेत 3. अजून सुद्धा 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. विकासला मात्र आपल्या संघाचा विकास करायचा असेल तर निश्चितच चांगलं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. पहिल्या बॉलवरती या ठिकाणी आपण पाहिलं तर खेळत असताना ठोकलाय त्याने देखील चौकार. चौकारानं आपलं अकाउंट ओपन केलंय म्हणजे जर स्ट्राईक रेट आपण पाहिलं तर खूप चांगला जरूर या ठिकाणी पाहायला मिळतंय. विशालचा पुढचा बॉल. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर निघणारा बॉल त्याला छेडछाडी करण्याचा प्रयत्न केलाय. आणखी एक विकेटचं पतन. फलंदाज विकास देखील आउट. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. नंबर 8 या क्रमांकावरती भावेश येत आहेत आणि भावेशने आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचे प्रयत्न या ठिकाणी केले होते. समीर आहेत लॉंग ऑनला पकडतायत झेल आणि आणखी एका फलंदाजाचा समाप्त झालाय खेळ. भावेश देखील आउट.
धन्यवाद अडीचशे. थँक्यू सो मच. नंबर 9 चा खेळाडू निलेश शेलार मैदानाच्या आतमध्ये आलेत. पहिल्या इनिंगचा हा शेवटचा चेंडू असणार आहे या ठिकाणी. विशालनं देखील चांगली बॉलिंग केली आहे. पहिल्या बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर विकेट, चौकार, बॅक टू बॅक विकेट आणि शेवटच्या बॉलवरती या ठिकाणी आपण पाहिलं तर मग डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि अशा पद्धतीने आपण पाहिलं तर मग पहिल्या 3 ओव्हरचा खेळ मात्र ठिकाणी संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 16 आणि जवळ आपण पाहिलं तर मग 3 ओव्हर मध्ये मॅच जिंकण्यासाठी 17 धावांचं लक्ष्य मात्र पूर्ण करायचंय. लो स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळेल, परंतु कधी कधी लो स्कोरिंगचे सामने देखील रफ अँड टफ स्थितीमध्ये जरूर पाहायला मिळतात. परंतु त्याच्यासाठी दोन्ही बाजूने जर डाव समांतर झाला तर मग निश्चितच तो रफ अँड टफ सामना जरूर आपल्याला पाहायला मिळतो. एवढंच आपण पाहिलं तर बॅटिंग लाईफलाईन मध्ये थोडीशी मात्र घाई केली. बॅटिंग करत असताना सुरुवातीला जे प्रमुख खेळाडू होते वैभव, धीरज, धनराज, महेश, पवन, मयूर हे लवकर बाद झाल्यानंतर आपण पाहिलं तर मग धावसंख्येचा आलेख आहे तो कुठेतरी थांबला गेला आणि निश्चितच कमी धावसंख्या धावफलकावरती लावल्या गेल्या. आता मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर मग लक्ष्य आहे ते 17 धावांचं आणि या 17 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील घेऊया त्यावर एक छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा आपण मैदानाच्या दिशेने वाटचाल करूया. लोग पर मोम सा है मेरा जानू, नश्तर है वो यही दूर दूर गूंजे फितूर पर बादशाह है मेरा जानू. हो कड़वी है बोली, दिल है रंगोली, इसमें पत्थर क्यों लोग देखते हैं, मुझको तो दिखता है इसमें कोई सनम. अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामे, मेरी राहों में फूलों का रास्ता है मेरा सामे. आग देखी ताब देखी इसकी आंखों में सबने, आप देखा ख्वाब देखा इसकी आंखों में हमने. इसकी मूंछों में बला के देखी है शान सबने, पर इन्हीं मूंछों के पीछे देखी मुस्कान. धन्यवाद अडीचशे. थँक्यू सो मच. छोटंसं टार्गेट आहे आणि या छोट्या टार्गेटचा पाठलाग कशा पद्धतीने पूर्ण केला जाईल. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मिस्टर समीर भुरकुणे आणि निमिष थापड सध्या तरी ऑन स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर मग समीर आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहिलं तर मग निमिष थापड आपल्याला पाहायला मिळतो. मॅचला होती सुरुवात बॉलिंग ट्रॅक वरती वैभव सोहले. वैभवच्या खात्यातील पहिला बॉल आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पहिला बॉल अडवण्यामध्ये यशस्वी झाले. शॉट मिड ऑफला सुंदर क्षेत्ररक्षण, एक सिंगल मात्र कंप्लीट होईल आणि सिंगलला मात्र ठिकाणी धावफलक ओपन झालाय आई अष्टभुजा स्पोर्ट लोहफाडा टीमचं. यावेळेस दुसरा बॉल आपण पाहिला तर प्ले अँड मिस डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. निश्चितच दबाव निर्माण करायचं असेल तर मात्र या ठिकाणी गुच्छाने विकेट पकडावे लागतील. ज्या वेळेस आपण पाहिलं तर मग पहिल्या इनिंग मध्ये जी बॉलिंग केली आहे महेश, समीर अँड विशालनं, तशीच बॉलिंग या ठिकाणी करावी लागेल वैभवला देखील. हॅप ट्रॅकर बॉल उडवलाय ऑन साईडला,
फुल पॉवर, फुल सक्सेसफुल चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, गोल षटकार. किरण धन्यवाद डीजे निमेशच्या बॅट मध्ये आला आहे षटकार आणि षटकारांना धावसंख्या आपण पाहिले तर जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. हो हो, यावेळेस आपण पाहिलं तर मग एक विपर्श अपील हलकीशी मात्र केली होती, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा चेंडू देखील डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल, कारण पिचिंग आपण पाहिलं तर जसं आउटसाइडला जरूर या ठिकाणी पाहायला मिळाली. तेच कारण या ठिकाणी पंचाने दर्शवलं की नॉट आउट. वैभव सोले बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस चेंडू फण्याचा थोडासा खाली राहिला होता, एकदा वेगाने पूर्ण केले चेंडू आपण पाहिला तर मिड विकेटला मात्र ट्रॅव्हल झाला होता. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. 2 टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 9च्या घरामध्ये. 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चेंडू टाकून झालेत पहिल्या षटकातील 5. षटकातील हा शेवटचा बॉल. यावेळेस हवाई हल्ला केलाय, क्षेत्ररक्षक आहेत धीरज बॉलच्या खाली आणि निश्चितच हा झेल मात्र पकडला जातोय. पहिला धक्का, निमिष थापड आउट. महेश भोईर आलेत मैदानाच्या आतमध्ये नंबर 3 वरती खेळण्याकरता. धीरज राईट मोडतं विकेटनं षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झाले. त्यावेळेस आपण पाहिलं तर मग डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं सुंदर फटका आहे. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातील आणि 2 टीमचे टोटल पाहिले आपण तर जाऊन पोहोचले गेले 11 या आकड्यावरती. आता मात्र जवळजवळ आपण पाहिलं तर मग धावांची गरज आहे ती म्हणजेच 6, कारण 17 धावा बनवायचे आहेत विजय करता. 11 बॉल 6ची गरज. यावेळेस आपण हा चेंडू पाहिला तर मग डॉट बॉल पाहायला मिळतोय. एक परफेक्ट डिलिव्हरी या ठिकाणी हाताळली गेली आहे धीरजच्या माध्यमातून. सुरुवातीचे 2 ओव्हर आपण पाहिले मागच्या इनिंग मधले तर फक्त आणि फक्त 6 धावा 2 ओव्हर मध्ये पाहायला मिळाल्या होत्या साई कृपा स्पोर्ट राजावले टीमच्या. यावेळेस आपण पाहिलं तर बॅकफुटला गेले, जागा बनवली, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग पॉइंटच्या डोक्यावरून हा शॉट मात्र खेळले गेले. समीर मिळतील या फटक्यावरती. समीरला 2 धावा. स्क्वेअर कटचा फटका या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळाला होता समीरच्या बॅट मधनं. षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा कव्हर ला मात्र हा चेंडू निश्चितच पाठवला गेला. पुन्हा एकदा 2 मात्र कंप्लीट केल्या जातील. कदाचित तिसरी देखील पूर्ण केली जाईल का, आणि पाहता पाहता तिसरी देखील धाव कंप्लीट केली गेली आहे. आणि अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पाहिलं तर मग धाव फलक जे आहे ते लेवल झाले. स्कोर इज लेवल. आता मात्र फक्त एका धावेची आवश्यकता आणि ती धाव कोणाच्या बॅट मधून येईल ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. महेश भोईर आहेत ऑन स्ट्राईक वरती आणि हलक्या हाताने या ठिकाणी आपण पाहिलं तर मात्र ती सिंगल धाव देखील कंप्लीट केली गेली. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग सामना जिंकलाय आई अष्टभुजा स्पोर्ट लहुपाडा टीमनं. राणगाव लहुपाडा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय.
आणि सध्या तरी त्यांचा परफॉर्मन्स जो आहे तो अप्रतिम राहिलाय या यंग मराठा ट्रॉफी मध्ये. आता मात्र शेवटचा मॅच आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने टीम आपण पाहणार आहोत विरा 11 धाणीव, तर दुसऱ्या बाजूने असणार आहे आई अष्टभुजा स्पोर्ट लहुपाडा टीम. चला, नुकताच झालेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जाईल तो म्हणजे मिस्टर समीर भुरकून ठरलाय सामन्याचा सामनावीर. बॉलिंग देखील लाजबाब राहिली आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर बॅटिंग देखील खूप चांगली केली, म्हणूनच मॅन